श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। खाजगी सावकार कैलास कुंडलवारच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात अवैध सावकारीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला। एका हॉटेल व्यावसायिकाकडून 64,56,000ची मागणी करत पत्नीसह व्यावसायिकाला थेट पोलीस आयुक्त माझ्या ओळखीचे असल्याचं सांगत पिस्तुलीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुंडलवाल याचा मुलगा निखिल कुंडलवाल, मेहुणा दया कुमावत या संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। हॉटेल व्यावसायिक पंकज सबलानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2024 मध्ये कैलास बाबूराव कुंडलवाल याच्याकडून हॉटेल व्यवसाय करता ऑगस्ट 2024 ते 25 जानेवारी 2025 कालावधीत वेळोवेळी 49,36,000 प्रति महिना 10% व्याजाने घेतले। कुंडलवालची 2 मुलं रोहित आणि निखिल व्याजाचे पैसे वसूल करत होते। हप्त्याची तारीख चुकली तर प्रत्येक दिवसाला व्याजाच्या रकमेचा दंड वसूल करत होते। आजपर्यंत व्याज व दंडाचे 52 लाख रुपये दिलेत, तरीही मुद्दल आणि व्याजाचे 64,36,000च्या वसुलीसाठी तगादा लावला होता। घरी नसताना तर तो नाशिकमध्ये दिसला तर गोळ्या घालून ठार मारेल अशी धमकी दिली। पत्नीने फोनवर हा प्रकार सांगितला, त्यानंतर भीतीपोटी व्यावसायिक घरी आले नाहीत। पत्नीने पोलिसात मिसिंग तक्रार दिली होती। हॉटेलमध्ये आल्यानंतर कुंडलवाल पितापुत्रांनी पैशांची मागणी करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। बळजबरीने अंगठ्या चेन काढून घेतली। प्रतिकार केल्यानं जीव वाचला। कुंडलवाल यांचा मेहुणा दया कुमावत यांनीही फोन करून पैशांची मागणी केल्याचं तक्रारीत म्हटलंय। त्यामुळे खाजगी सावकार कुंडलवाल बंधूंच्या अडचणी वाढल्या। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।